मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळांनी स्वतःच्याच सरकारला आव्हान दिल्याने वाद पेटलाय। भुजबळांची भूमिका ही थेट एकनाथ शिंदेंच्या निर्णयालाच आव्हान म्हणून पाहिलं जातंय। त्यामुळे भुजबळांच्या विरोधात आता शिवसेनेच्या शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे। पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, छगन भुजबळांविरोधात शिंदे गट आक्रमक। कोणी काढावं किंवा राजीनामा देईल हा तुमचा वैयक्तिक निर्णय। भुजबळ सरकारमधून बाहेर पडणार। मराठा आरक्षणावरून छगन भुजबळांनी स्वतःच्या सरकारविरोधात भूमिका घेतली आहे। एकीकडे सरकारमधले मंत्री आणि नेते आरक्षणाच्या अधिसूचनेला पाठिंबा देत आहेत, तर दुसरीकडे भुजबळांनी मात्र सरकारच्या निर्णयाविरोधात एल्गार पुकारलाय। भुजबळांच्या आक्रमक भूमिकेमुळे शिंदे गटाचे आमदार भुजबळांवर कमालीचे संतापले। भुजबळांना एकनाथ शिंदेंनी मंत्रिमंडळातून बाहेर काढावं अशी आक्रमक मागणी शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांनी केली आहे, तर भुजबळ राजीनामा घ्यायला मोकळे असल्याचं संजय शिरसाटांनी म्हटलंय। भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही। तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही, म्हणून ताबडतोबीने भुजबळला घरचा रस्ता दाखवा। त्याच्यामध्ये जर जातीय शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचा नाही आहे। दोन समाजामध्ये आपल्या स्टेटमेंटमुळे भांडणं लागतील असा कृपया प्रयत्न होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। मग त्यासाठी जर तुम्हाला कोणी काढावं किंवा राजीनामा देईल हा तुमचा वैयक्तिक निर्णय। तो निर्णय त्यांनी घ्यायला ते कुणाचे बांधील नाही, ते त्यांचा निर्णय स्वतंत्र घेऊ शकतात। परंतु असं स्टेटमेंट दिल्यामुळं सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहेत असं जी काही बाहेर चर्चा चालू ही योग्य नाही आहे। दुसरीकडे भुजबळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। असं आहे की ओबीसीचे जरूर नेते आहेत, पण जिथे बोलायला पाहिजे तिथे का बोलत नाहीत? कॅबिनेटमध्ये कॅबिनेटच्या बाहेर येऊन बोलायला काय अर्थ आहे? तुमच्या शब्दाला किंमत तेव्हाच मिळेल जेव्हा तुमचं पोझिशन तुम्ही सोडाल। कॅबिनेटमध्ये एक मताने पारित होतात। तुम्ही जर कॅबिनेटच्या निर्णयाच्या विरोधात आहात, ओबीसींच्या बाजूने आहात आणि ओबीसींवर अन्याय होताना दिसतोय, राजीनामा द्या। दोन समाजामध्ये आपल्या स्टेटमेंटमुळे भांडणं लागतील असा कृपया प्रयत्न होऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। मग त्यासाठी जर तुम्हाला कोणी काढावं किंवा राजीनामा देईल हा तुमचा वैयक्तिक निर्णय। तो निर्णय त्यांनी घ्यायला ते कुणाचे बांधील नाही, ते त्यांचा निर्णय स्वतंत्र घेऊ शकतात। परंतु असं स्टेटमेंट दिल्यामुळं सरकारमध्ये दोन मतप्रवाह आहेत असं जी काही बाहेर चर्चा चालू ही योग्य नाही आहे। मुंबईच्या वेशीवर धडकलेलं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन संपवण्याचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे जातं। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात शिंदेंची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली आहे, पण भुजबळांची वक्तव्य ही थेट एकनाथ शिंदेंनाच आव्हान देणारी ठरतायत। मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय। दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे। जरांगेच्या भेटीमध्ये पत्र देताना मी छत्रपतींची शपथ घेतली होती, ती पूर्ण केली असं म्हणाल ते, म्हणजे हीच ना। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतःचं राजकारण करण्यासाठी असं केलं? नाही, मला पुढे ऐका की शपथ पूर्ण केली म्हणजे तुमचं अजून आयोगाचं काम झालं नाही, तुमचं पिटिशनचं काम झालं नाही, मग पूर्ण कशी शपथ झाली? तर कुणबी सर्टिफिकेट सगळ्यांना दिले आणि ओबीसी मध्ये आणलं, माझी शपथ पूर्ण झाली। 1 फेब्रुवारी रोजी आमदार, खासदार, तहसीलदारांना गाठून निवेदन द्या। मराठा आरक्षणाविरोधात 16 फेब्रुवारीपर्यंत लाखो हरकती नोंदवा असं आवाहन भुजबळांनी ओबीसींना केलंय। शिवाय ओबीसींच्या बैठकीत मराठा आंदोलनाला विरोध करणारे अनेक ठराव मंजूर केले। 26 जानेवारीची सगळे सोयऱ्यांची अधिसूचना रद्द करा। मराठा आरक्षणासाठीची शिंदे समिती रद्द करा। राज्य मागासवर्ग आयोग रद्द करा आणि कुटुंबी दाखल्यांच्या वितरणाला स्थगिती द्या, अशा मागण्या ओबीसींच्या बैठकीत सरकारकडे करण्यात आल्या। भुजबळांची ही भूमिका सरकारच्या भूमिकेला छेद देणारी आहे। या मुद्द्यावरनं
ते राष्ट्रवादी पक्षातही एकटे पडल्याचं चित्र आहे. त्यामुळे सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत तर भुजबळ कोणती भूमिका घेणार हे पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.